प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास प्रवासातील प्रसंग आपणापुढे सादर करणार आहे. तो पहा. आता आम्हाला काहीतरी कामानिमित्त मुंबईला सगळ्या कुटुंबाला जायचं होतं, म्हणून आम्ही सकाळच्या गाडीने मुंबईला जाण्याला निघालो. थोड्या वेळात स्टेशनवर पोहोचल्यावर गाडी लगेचच आली आणि मग आमचा प्रवास सुरू झाला. सगळे घाई गर्दीने, उतरणाऱ्याची गर्दी, चढणाऱ्याची गर्दी, हे तर रोजच असतं. याला लोटून त्याला लोटून चढलो, गाडीमध्ये बसलो. गाडीमध्ये बसताबरोबर मी खिडकीतून झाडांची गंमत बघत होती. झाडे मागे चालले होते. झाडे, वेली, पाने, फुले, नदी, मोहोळ, नाले सगळे मी अशी खिडकीतूनच बघत होते. मजा येत होती. आणि तो दिवसाचा देखाव. शेतामध्ये शेतकरी काम करत होते, घाम गाळत होते. हे सुद्धा दृश्य पाहायला मिळत होते. गाडी भरधाव धावत होती. अशा प्रकारे 2-3 स्टेशन सोडले आणि एका स्टेशनवर एक मुलगा चढला आणि तो चढता बरोबर त्याच्याकडे मध्ये एक पिशवी होती. अशी छोटीशी पिशवी होती, काही त्याचं ते आणि लगेच तो म्हणायला लागला, बूट पॉलिश करायचे, असं त्याच्या भाषेमध्ये तो म्हणायला लागला. लगेच 3-4 लोकांनी त्याला इकडे ये रे, मला इकडे ये रे असं म्हटलं आणि त्या 3-4 लोकांनी ते बूट त्याच्या पुढे ठेवून दिले. तो तिथेच सावकाश असं करायचा, गुणगुण करायचा आणि त्याच्या कामामध्ये तो गुंग होता. आणि सगळ्या 3-4 लोकांचे बूट पॉलिश त्याने पट्ट दिशा करून दिली. लगेच उठला आणि लगेच तो पुढे चालत आला. बूट पॉलिश. आम्ही सगळे बसलोच होतो. आणि मग माझ्या मुलाने सुद्धा म्हटलं, माझ्यासुद्धा बुटाला पॉलिश करायची आहे. मग ते मुलं म्हणत, आमच्याही बुटाला करून घ्यायची. असे ते 3-4 मुलं, त्याचे मित्र आणि मुलाने ती बूट पॉलिश त्याला करायला सांगितली. आणि मग त्याने ते पण सुरुवात केली. आणि असे 8-10 लोकांचे पैसे त्याला मिळाले. मी त्या पोरांना म्हटलं, अरे 5-50 काय देता, थोडे जास्त देऊन द्या त्याला पैसे. मग मुलांनी तसंच ऐकलं. मग तो एका कोपऱ्यात जाऊन बसला. मी जवळच होती आणि मी त्याला हळूच म्हटलं, का रे म्हटलं, बाळा तू हे बूटपालीचाच धंदा करतो का? शाळेत जात नाही का तू? तो म्हणाला, हो काकू, मी जातो, शाळेत पण जातो. मी यावर्षी 11वीला आहे म्हणे. म्हटलं, आई वडील आहे की नाही? हो म्हणे, आई वडील आहे ना म्हणे. आई वडील आहे, 2 बहिणी आहे म्हणे, सगळं कुटुंब व्यवस्थित आहे म्हणे. आता वडिलांनी काय केलं म्हणे, काकू 1.5 एकर शेती होती आमच्याकडे, ते विकून टाकली आणि दोघी बहिणीचे लग्न करून टाकले आणि वडील निश्चिंत झाले. आता वडीलही थोडं थकल्यासारखं आहे. तर मग त्यांना म्हणे मी दारासमोर एक टपरी टाकून दिली आहे, तिथे गोळ्या, बिस्किट असं काही छोटासा व्यवसाय दिवसभर करता. त्याचा टाईमही पास होतो आणि 2 पैसे मिळताही. आई पण म्हणे कोणाच्या घरी 2-4 घरी भांडे कौंडे घासायला जाते, तो पण पैसा मिळतो. आणि घरी पण आपलं घरचं काम असतं, ती पण अशी थकून जाते. अशा प्रकारे. आणि मी काय करतो म्हणे काकू. आणि म्हटलं, तू बस हेच करतो का? म्हणे, नाही, सकाळी उठतो, पेपर वाटायचा धंदा करतो म्हणे मी. पेपर वाटून झाले, घरी आलो, आंघोळ केली, थोडं खाल्लं की लगेच गाडीची वाट पाहतो आणि गाडीमध्ये येतो, माझी पिशवी घेतो बूटपालीची आणि गाडीत चढलं की हा धंदा करतो. संध्याकाळ झाली की परत दुसऱ्या गाडीनं तिकडून रिटर्न होतो. तोपर्यंत आईचे डोळे माझ्याकडेच लागलेले असतात
माझा एकुलता एक मुलगा म्हणते गाडीमध्ये जातो, धावपळ करतो, बूट पालिश करतो, तिचं हृदय जडतं म्हणे काकू. तर अशा प्रकारे तो सांगत होता आणि खाली मान घालून बोलत होता. तर मी म्हटलं, असू दे बाळा, मग याच्यापुढे तू काय करणार आहे? काही नाही म्हणे, 11वीचं वर्ष आहे आता. आता मी कधी म्हणे कॉलेजमध्ये जातो, काही अभ्यास असला लायब्ररीचीच पुस्तकं घेतो म्हणे आणि वाचत बसतो. आणि अशा प्रकारे माझा रुटीन सुरू आहे म्हणे. मग 11वी नंतर 12वीला थोडा जास्त अभ्यासाला जोम द्यावा लागेल. अशा प्रकारे म्हणे वडिलांची देखभाल करतो, वडील त्यांच्या आईची देखभाल करतो, आजार आले त्यांना दवाखान्यात नेतो, अशा प्रकारे करतो. आणि माझ्या ज्या दोघी बहिणी आहे ना, त्या पण येतात, आम्हाला कपडे आणतात, काही अडचणी असल्या त्या पण भागवतात. त्यांना चांगलं कुटुंब मिळालेलं आहे दोघांनाही आणि ते आमची सुद्धा चांगली देखभाल करतात. अशा प्रकारे त्याने सगळा इतिहास सांगितला आणि मग मला त्याच्याविषयी खूप धन्यता वाटली, की धन्य म्हटलं बाळा, तू खूप शिक आणि खूप मोठा हो आणि आईवडिलांच्या कुळाचा उद्धार कर. मी त्याला 100 रुपये दिले आणि माझ्या मुलाने त्यांनी जास्तीत जास्त बुटपालीच्या किमतीपेक्षा त्याच्या खिशामध्ये डोंबले पैसे आणि कोंबले आणि मग अशा प्रकारे माहिती सांगली आणि त्याची ते तोंडून ऐकलेली माहिती मला खूप गहिवरूनच आले. अशा प्रकारे किती हिमतीबाज मुलं असतात काही काही, की त्याची किती हिंमत आईवडिलांकडे लक्ष देणं आणि असं धंदा करून आपलं शिक्षण करणं हे असे चांगले मुलं, संस्कारयुक्त मुलं करतातच. आणि त्याने अशा प्रकारे त्याचं आपलं मग 11वी झालं की 12वीला जाईन म्हणे काकू आणि मग पुढचं बघतात आहे. मी करतच राहीन म्हणे शिक्षण. मी माझ्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करेन आणि खूप शिकेल म्हणे काकू. अशा प्रकारे आणि माझ्या बहिणीसुद्धा मला मदत करायला तयार आहे. तर अशा प्रकारचा आमचा जीवनक्रम सुरू आहे. जरी आम्ही कष्ट करत असलो कष्ट करत असलो तरी घरामध्ये काही कटकट दगदगनी शांतता आहे आणि आम्ही समाधानाने आमचं जीवन जगत आहे. अशा प्रकारे त्याने माहिती सांगितली. त्याची पिसवडी घेतली ते याची आणि तो दुसऱ्या डब्यात निघाला. मी पण त्याला आशीर्वाद दिला, 100 रुपये दिले की जा बाळा शिक, आईवडिलांची सेवा कर, खूप शिक, आईवडिलांची सेवा कर आणि आपल्या कुळाचा उद्धार कर असा आशीर्वाद दिला. तो पुढच्या डब्यामध्ये निघून गेला. आम्ही आमच्या प्रवासाला लागलो. अशा प्रकारे पुष्कळ प्रसंग आपण जर प्रवासाला निघालो तर काही दुःखाचे प्रसंग असतात, काही सुखाचे प्रसंग असतात, काही आनंदाचे प्रसंग असतात. अशा प्रकारचे प्रसंग पुष्कळ मी सरळ जीवनधारामध्ये प्रवासातील प्रसंग सादर केलेले आहेत. ते सुद्धा पहा, अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.